27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडं काय होणार आहे 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडं तिकडं सुरू होतील, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं सांगली जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिकडं पाऊस येणार आहे. तिकडे सध्या तरी असा मोठा पाऊस तिकडल्या भागात नाही, म्हणून लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या भागातील शेतकऱ्यांनी, बीड जिल्ह्याच्या काही भागातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. आता हे जे पाऊस येणार आहे म्हणजे आता 21 जुलैपासून जे जास्त पाऊस फक्त आता पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे 14 जिल्ह्यामध्ये जास्त पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर मात्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 27 जुलैच्या नंतर राज्यात मग 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान मग राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस राहील, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच काही जिल्ह्यामध्ये आणखीन अद्यापही काही काही भागात पाऊस झाला नाही. त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा एक आहे, सोलापूर जिल्हा एक आहे, लातूर जिल्ह्याचा काही भाग आहे, धाराशिव जिल्ह्याचा भाग आहे, बीड जिल्ह्याचा काही भाग आहे, नांदेडचा काही भाग आहे, सांगलीचा काही भाग आहे. त्या भागात मात्र 21 जुलैपासून ते 5 जुलैच्या दरम्यान तिकडं देखील दररोज वेगवेगळ्या भाग 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान तिकडं देखील त्या भागात पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. नंदुरबार जिल्ह्यात देखील आता ह्या 15-16च्या दरम्यान म्हणजे 16-17च्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून ह्या नंदुरबार जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. राज्यात मात्र 15 जुलै, 16, 17, 18ला विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, फक्त पाऊस सुरू होणार आहे, एकदम असा बंद पडणार नाही, म्हणून हे अंदाज खास करून अंदाज दिलेला आहे. कारण की प्रसारमाध्यमातून खंड असा शब्द वापरला. तुम्हाला सांगू इच्छितो एकदम खंड म्हणजे की सगळा पाऊस बंद असतो, तसं काही होणार नाही. 15, 16, 17, 18च्या दरम्यान राज्यात परत पाऊस थोडाफार सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे 21 जुलैपासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस चांगला सक्रिय होणार आहे. 2 चक्रीवादळ येणार आहेत. एक पहिलं चक्रीवादळ येईल, ते काय होईल ते गडचिरोलीकडून पूर्व विदर्भातून लगेच असं पूर्व विदर्भातून पश्चिमी विदर्भात जाईल, पश्चिमी विदर्भाकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाईल, उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाऊन धुमाकूळ घालेल. पण ते जात असताना काय होईल महाराष्ट्रात मात्र पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात यायचं. काही भागात रिमझिम पडेल, काही ठिकाणी जोरात पडेल, म्हणून येते 21 जुलै ते 23-24 पर्यंत त्याचा असर राहील. त्याच्यानंतर परत एकदा पुन्हा आणखीन पाठीमागून एक लो प्रेशर तयार होईल आणि त्याचा पाऊस पुन्हा काय होईल 27 जुलैच्या नंतर ते 27 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान ते पाऊस येईल.